कवर्धे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रभु रामचंद्र सीता माता की जय. हनुमान भगवान की जय. ओम श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. धुरंधर अहंकार दशानन. श्री गणेशाचे या ठिकाणी स्तवन झालं. प्रभू रामचंद्र आणि सीता माताचं स्मरण झालं. आणि धुरंधर असा अहंकारी रावण दशानन अहंकाररूपी देहबुद्धी असल्यामुळं तेथे वास्तव्य अनुदिन क्रोध कुंभकर्ण बंधुसखा. आणि त्याचा साथीदार म्हणजे त्याचा भाऊ कुंभकर्ण हा सुद्धा तसाच होता. अनर्थकारक काम इंद्रजित. मद हा मुख्य प्रधान प्रहस्त. मत्सर दंबते निश्रित. देवांतक नरांतक पै. आणि रावणाचा मुलगा जो इंद्रजित होता तो महाअहंकारी आणि नेहमी त्याला क्रोध असणार आणि तो त्याच्याकडे मत्सर असे दंभ असे. आणि हा मुख्य प्रधान होता त्या ठिकाणचा. देवांतक नरांतक असे मोठमोठे त्यांचे भावस्थ होते. शोक मोहाने अनर्थ भेदवादी असुर बहुत. खळ कुटिल कुतर्क समस्त देह लंकेत दुमदुमती. एक नंबरचे भेदवादी म्हणजे भेद असणारे आणि मनामध्ये नेहमी अनर्थ बुद्धी असणारे. खळ कुटिला कुतर्क समस्त देह लंकेत दुमदुमती. आणि कुटील कुणाचं चांगलं पाहणार नाही आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये देवाचं नाव असून सुद्धा त्यांचे विचार नेहमी घाण असायचे. यांचे बळे माजोनी रावण. आणि या सगळ्या मुलांना हाताशी धरून रावणाला मात चढला होता. बंदी घातले सुरगण. आणि ह्यांनी स्वर्गावर इंद्रलोकावर स्वारी करून देवादिकांना बंदीमध्ये आणून ठेवलं होतं. आदी दैवताध्यात्म होऊन देह लंकेत बंदी पडले. आदिदैवत कारण हा शिवाचा शंकराचा भक्त होता. त्यामुळे शंकराला सुद्धा त्याच्या भक्तीमुळे त्याचं ऐकावं लागायचं. रमेश तो अंतःकरण रमा बंधू तोची म्हणा. बुद्धिवीरींची चित्त नारायण रावणे बंदी घातले. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा त्यानं ते आपल्या अधीन करून ठेवलं होतं. चक्षुंच्या ठाई सूर्य नारायण. रसना ते रसनायक वरुण. सूर्यनारायण त्याच्या आज्ञेमध्ये, वरुण देव सुद्धा त्याच्या आज्ञेमध्ये. अश्विनो देव दोघे घ्राण रावणे बंदी घातले. आणि गंधर्वाची 2 मुलं अश्विनो आणि हे दोघे भावना सुद्धा बंदीखान्यात त्यांना बंद करून ठेवलं. आवाचा केवळ वैष्णानर पाणी ते जाण पुरंदर. असो देवा कळोनी समग्र सेवक करुणी रक्षिले. आणि सगळ्या देवाकडून स्वतःच सेवा करून घ्यायचा. माया मृगछेदावया लागून निरंजनी प्रवेशे रघुनंदन. कापट्य शब्द उठवून विवेक लक्षण दौडिला. सदबुद्धी जानकीचे हरण अहंकारे केले न लागता क्षण. संन्यासाचं रूप घेऊन सीतेचं हरण केलं. अहं देह लंकेत आणून दुराचारी कोंडिले. आणि लंकेत आणून अशोक वनामध्ये ठेवलं. मग धाविण्णला वैराग्य हनुमंत. तेने देह लंका जाळून समस्त. काम क्रोधादी राक्षसा सहित लंकानाथ गांजला.
आणि हनुमंतानी प्रथम येऊन संपूर्ण राक्षसांचा नाश केला आणि भयंकर दैत्यांचाही नाश केला त्याबरोबर, आणि संपूर्ण लंका जाळून टाकली. सबुद्धीचे करुणे समाधान घेऊन आला रघुनंदन, तो केवळ सद्भाव विभीषण, रावणे त्राशिला सभास्थानी. आणि हनुमानाची बाजू घेऊन, अरे बाबा रावण राजा, तो प्रभू रामचंद्राची सीता नेऊन दे परत, आणि त्या ठिकाणी तुला ते सन्मान करतील. आत्मा राम सद्गुरु पूर्ण, कारण राम हा साक्षात नारायण आहे, त्यामुळे तो जगाचा सद्गुरू आहे. आत्मा राम सद्गुरु पूर्ण, त्यास शरण चालिला बिभीषण. 22व्या अध्यायी जाण हेची कथन सांगितले. आणि 22व्या अध्यायामध्ये हेच कथा सांगितली की बिभीषण रामाला शरण चालले. देखो निवायसांचा मेळ, त्रासून निघे मराळ. ज्याप्रमाणे बघा कुठेतरी जनावर मरून पडलं असतं आणि त्याच्या बाजून जसे कावळे काव करतात, त्याप्रमाणे हे बाकीचे ओरडू लागले. त्रासून निघे मराळ, की देखून दुष्ट निंदक खळ, साधू उठे तेथून या. आणि या सगळ्यांच्या वाईट गोष्टी ऐकून त्या ठिकाणहून बिभीषण उठले. तैसा प्रदानास बिभीषण, ऊर्ध्व पंते क्रमित गगन. आणि बिभीषण आकाश मार्गे निघाले. भवसिंधू लंघोनी चरण, गुण सिंधूचे पाहोईची. आणि आकाश मार्गानं प्रयाण करत असताना कधी श्रीरामाचं चरण मिळतील, कधी आपण त्यांच्या चरणावर डोकं ठेवू असं त्यांना वाटू लागलं वारंवार. वानर अंतरिक्ष विलोकिती. आणि इकडे वानर लोक आकाशाकडे पाहून काय पाहतायत? वानर अंतरिक्ष विलोकिती, तो पाची असुर उतरले क्षिती, सेना प्रदेश उभे राहती, हस्त जोडून ते धवा. आणि बिभीषण आपल्या 4-5 सवंगड्यांना घेऊन त्या ठिकाणी आले आणि हात जोडून उभे राहिले. कित्येक धावले वानरगण. तेवढंच काय वानरगण त्यांच्या अंगावर धावून गेले. घेऊन या वृक्ष पाषाण. कोणी झाडं उपटतंय, कोणी मोठमोठे पाषाण घेत आहेत त्यांना मारण्यासाठी. तो बिभीषण म्हणे मी तुम्हाशी शरण, दावा चरण रघुपतीचे. तेव्हा बिभीषण महाराज म्हणले मी श्रीरामाला शरण आलोय, मला त्यांच्या चरणात दर्शन घ्यायचं आहे. रावण बंधू मी बिभीषण, तेने अपमानिले मज लागुण. रावण हा माझा थोरला भाव आहे, त्याने माझा अपमान केला. तेने अपमानिले मज लागुण, आलो सीता वल्लभाशी शरण. आणि म्हणून जो सीतापती आहे, राम आहे, त्यांना मी शरण आलो आहे. त्यांचे चरण दावा मज. आणि मला त्यांचं चरण पाहायचं आहे, त्यांच्या चरणावर डोकं ठेवायचं आहे. ते कुठं आहे ते मला दाखवा. जे निगमवल्लीचे पक्व फळ पूर्ण, जो विषकंठ मन मांदुसरत्न. म्हणजे साक्षात कल्पवृक्ष आहेत ते. आणि स्वतःच्या कंठामध्ये विष धारण करणारे आहेत. जे पद्मोद्भवाचे देवतार्चन, त्यांचे चरण दावा मज. जे साक्षात नारायण आहेत. प्रताप मित्र रघुनंदन, जो हरी चक्रवारण पंचानन, जो खरदूषण प्राणहरण, त्यांचे चरण मज दावा. ज्या रघु रामाने हरिचक्रवारण पंचानन, जो खरदूषणाचा प्राण घेतला, असे महान धनुर्धारी श्री राम मला दाखवा. वेदांते म्हणती परब्रह्म,
अजाजित पूर्ण काम, वेदाने सुद्धा त्याचं नामस्मरण केलं, परंतु वेदांना सुद्धा त्यांच्या नाम परब्रह्माचा शेवट साधता आला नाही. अजाजित पूर्ण काम, तोच्या दशतात्मज राम. विराट स्वरूपी नारायण आहेत, ते महाविष्णू आहेत, तेच राम आहेत. त्यांचे चरण दावा मज, व्याकरणकार शब्द साधिती, त्याचे नामाचे अनेकार्थ करते. आणि व्याकरणकार जे असतात, जे कवी असतात, लेखक असतात, ते अनेक अर्थ व्याकरणामधून करत असतात. तोची हा मंगळ भगनीचा पती, त्यांचे चरण मज दावा. आणि ह्या पृथ्वी सुद्धा पती तोच आहे, अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे. पातंजली योग साधून, योगी पावती निरांजन. आणि हे त्यांचं रामनामाचं स्मरण केल्यामुळं, त्या रामनामाचा जप केल्यामुळं मोठमोठे योगी वैकुंठाला जातात, मोठमोठे साधू संतांचा विजय होतो आणि ते परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊन पोचतात. तोच्या चंडकिरण कुळभूषण, तोच हा सूर्य आहे, त्यांचे चरण मज दावा. प्रकृती पुरुष सांगत, सांख्यशास्त्राशे गर्जत, तोच्या जानकीनाथ, त्यांचे चरण मज दावा. नैयायिक म्हणत करता ईश्वर, जीवासी न कळे त्याचा पार. देवादिकांना सुद्धा ज्या ईश्वराचा आत्तापर्यंत खऱ्या स्वरूपाचा थांग पत्ता लागला नाही, मग आपल्यासारख्या जीवांना काय कळणार? आपण तर पामर आहोत. तोची आज राज पुत्र कुमार, त्यांचे चरण मज दावा. हाच दशरथ नंदन श्रीराम मला दाखवा. मीमांसक स्थापिती कर्म, कर्माचरणे पाविजे परब्रह्म, तो परात पर विश्रांती धाम, त्यांचे चरण मज दावा. आणि ज्याच्या या पायावरती डोकं ठेवल्यामुळं, ज्याच्या चरणावर डोकं ठेवल्यामुळं, हे मस्तक ठेवल्यामुळं काय होतं? साक्षात वैकुंठ धाम प्राप्त होत असतं, त्यांच्या हृदयामध्ये जागा मिळते. भक्ती नभींची उडुगणे, किती वैराग्यवल्लीची सुमणे, प्रेम सुवासे विकासती. जळी पाशाने सर्व ठिकाणी राम आहे. श्रीराम सुग्रीवासी जाऊन, कित्येक सांगते वर्तमान. आणि काही वानर लोक जाऊन हे सुग्रीवांना सांगतायत, चौघा प्रधानास शरण, राक्षसे कालाशे. आणि तिथं असणारे वानर लोक सुग्रीव राजाला आणि राम भगवंतांना जाऊन सांगतायत की 4 माणसं आणि विभीषण आला आहे. आपुला ज्येष्ठ बंधू रावण, आपुले नाम सांगे विभीषण. थोरल्या भावाचं नाव रावण आहे आणि माझं नाव विभीषण आहे असं ते सांगतात. ऐशे ऐकता जानकी जीवन, असं कोणी श्रीरामाने ऐकलं, म्हणजे सीतेच्या पतिरायाने ऐकलं. सुग्रीवाकडे पाहत, आणि श्रीरामाने सुग्रीवाकडे पाहिलं. तो अर्कज बोले उत्तर, वरी भाविक दिसतो निशाचर, परी नोळखता तयाचे अंतर, जवळी सहसा ठेवू नये. जरी शरण आला असला तर शेवटी ते दैत्य आहेत, ते वरून बोलतायत गोड, आतून ते कसे आहेत कसे काय कळणार? म्हणून देवाभिताची सेवा करून, का गेला विला जैसा गण, तैसा जरी गेला करून, तरी मग काय विचार. आपण घरामध्ये देवा लावतो, पण एखाद्या टायमात तो देवा जर कोणी ती पाडला, त्याला कोण जाता येता का, पाय लागला किंवा काय लागला, त्याचं घर पेटल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे जांबवंत म्हणे मारुनी वाळे, किष्किंधा तुम्ही सुग्रीवा दिदली. जांबवंताने सांगितलं, किष्किंधा नगरी तुम्ही सुग्रीवाला दिली, वाढलं मारलं.
हे कीर्ती ऐकोनी तत्काळी शरणाला तुम्हा ते. आणि ही गोष्ट ऐकून हा बिभीषण तुम्हाला शरण आला आहे. मारून या रावणा लंका राज्य द्यावे आपणा. म्हणजे रावणाला मारून मला लंकेचं राज्य द्या असं मत करून आणले आहेत. हेची मनी धरुणी वासना शरणाला तुम्हा ते. आणि मनामध्ये की आपला रावणाला मारून आपलं राज्य भेटेल, रामाने रावणाला मारल्यानंतर आपलं राज्य भेटेल असं मनामध्ये पक्का विचार करून हा बिभीषण आला आहे. सुसेन म्हणे समय कठीण देखो निसाय करती बंधुजन. हा रावणाशी सोडून आला शरण हेच नवल वाटते. म्हणले बिभीषण हा रावणाला सोडून शरण आला आहे, ह्याचं नवल वाटतं मला सुद्धा. बहु तर्क बहु विचार करीते झाले तेव्हा वानर. मग तो शेवटी रुद्रावतार निश्रयचय वचन बोलिला. आणि शेवटी हनुमंत काय म्हणतायत, लंकेत शोधिता जनक कुमारी. ज्यावेळी मी लंकेमध्ये गेलो आणि सीता मातेला शोधत होतो, बहु तर्क बहु विचार करते झाले तेव्हा वानर. मग तो शेवटी रुद्रावतार निश्रय वचन बोलिला. लंकेत शोधिता जनक कुमारी मी प्रवेशलो त्या याचे मंदिरे. महासाधू निष्कपट अंतरे तेच समये ओळखिला. आणि मी ज्या लंकेमध्ये गेलो त्या टायमाला मी प्रथम माझ्या आणि बिभीषणाची भेट झाली. आणि त्याच वेळी मी ह्या बिभीषणांना ओळखलं की हा रामभक्त आहे. वरी तुम्हास दिसतो राक्षस पर्यंतरे प्रेमळ निर्दोष. तुम्हाला राक्षस दिसतोय पण मनामध्ये त्याचे नेहमी प्रेम असतं. कंटकमय दिसतो फणस परिसुरस जायसा अंतरे. बघा फणसाला चारी बाजून काटे सर्व असतात पण त्याच्यावरचं ते काटे काढल्यानंतर तो खायला फार सुंदर लागतो. शरणांगताशी वज्र पंजर रामा तुझे ब्रिदसाचार. जवळी बोलावणी असुर अभयतया ते देजे. म्हणले हे प्रभू रामचंद्रा त्या बिभीषणाला जवळ बोलाव, तो शरण आला आहे आणि त्यांना जवळ घे आणि त्यांना अभय असं वचन दे. इतर शास्त्रींचे बोल बहुत एका वचने दावे वेदांत. तैसे बोलला हनुमंत तेच समजता मानवले. आणि वेदांमध्ये सुद्धा शरण आलेला मृत्यू देऊ नये, त्याला जिवंत ठेवावं, त्याला आपल्यासारखा करून घ्यावा. अंगदासी भ्रू संकेत दावीत तेव्हा तार अंकात. बिभीषणासा नावया त्वरित हेरू निघाला वायू वेगे. आणि बिभीषणाला आणण्यासाठी हनुमंतराया निघाले. बिभीषणाशी म्हणे वाळीपुत्र. आणि हा वालीचा मुलगा अंगद हा बिभीषणाला आणि त्या 4 माणसाला आणायला आकाशमार्गे ओढाला. उदेला तुझा भाग्य मित्र तुझ पाचारे तो स्मरारी मित्र. राजवनेत्र अजित जो अविनाशी परब्रह्म आहे, अमरत्वाच्या हे पलीकडे आहे, देवांचा देव आहे, हा नारायण श्रीराम तुम्हाला बोलवतो आहे. असो बिभीषणे पाहिला राम जो चराचर फलांकित द्रुम. जय जयकार करुणे परम लोटांगण घातले. आणि बिभीषणाने श्रीरामाला पाहिलं आणि लोटांगण घातलं. दृष्टी पाहुणे श्रीरामचंद्र उंच बळे बिभीषण भाव सद्गद. प्रेमाचे भरते अपार दाटते झाले ते दवा. आणि बिभीषणाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा सुरू झाल्या आणि गहिवर आला त्यांना, त्यांचं हृदय भरून आलं आणि काय म्हणू लागले,
श्रीरामचरणारविंद सुगंध. बघा, श्रीरामाच्या चरणाचा सुद्धा सुगंध येतो आहे असं म्हटलं. तेथ बिभीषण झाला मिलिंद. आणि रामाला पाहिला आणि रामरूपात मिसळून गेले. अष्टभावे होणी सदगद आनंदमय झाला. आणि भावविभोर झाले, सद्गत झाला कंठ आणि आनंद त्यांच्या पोटामध्ये मायनासा झाला. रामचरणे ठेविता मस्तक संतोषोनी ब्रह्मांड नायक. आणि प्रभूच्या चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर ब्रह्मांड नायक श्रीराम आनंदित झाले. श्री ठेविला वरदहस्त अक्षय कल्याणदायक जो. आणि नंतर श्रीरामाने त्यांच्या मस्तकावर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं चिरंजीव भव. त्याला अमर करून ठेवलं. म्हणे जोवरी शशी आणि तरणी, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत, जोवरी रामकथा आणि धरणी, जोपर्यंत ही रामकथा माझी धरणीवर चालेल, लोक वाचतील ऐकतील, तो वरी राज्य करे लंका भुवनी बळी ध्रुवा सारखे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या धर्तीवरती तुम्ही राज्य करा. जसं बलिराजानं केलं तसाच तुम्ही ह्या लंका भवनामध्ये राज्य करा. जेवी चिरंजीव वायू नंदन त्याच परी राहे तो बिभीषण. जोपर्यंत हनुमान ह्या धर्तीवरती राहील तोपर्यंत तोही राहशील. कळीकाळा तोडरी बांधून लंकेत सुखे नांदे पै. कळीकाळाची भीती बाळगू नको, सुखानं ह्या लंकेमध्ये राहशील. आईसा आशीर्वाद देऊना रामे उठविला बिभीषण, सप्रेम दिले आलिंगण वानर गण आनंदले. असं म्हणून श्रीरामाने बिभीषणला उठवलं आणि हृदयाशी आलिंगन दिलं. सौमित्राने अष्ट जुत्पत्ती ते बिभीषणाशी भेटती. पुष्पवर्षाव करती वृंदारक ते धवा. आणि त्यावेळी आकाशातून देवादिकांनी फुलांची पुष्पवर्षाव केला. मग बिभीषण जोडून कर. आणि बिभीषणाने हात जोडून उभा राहिला. उभा राहिला श्रीरामा समोर. म्हणे जय जय राम करुण समुद्रा, जगद्वारा दीनबंधो. आणि त्यांनी रामाची स्तुती केली. तो जगतपती आहेस, तो जगाचा दीनबंधू आहेस. जय जय राम कमळपत्राक्षा. कमळपत्राक्षा म्हणजे साक्षात ब्रह्मदेव तुमच्या नाभी कमळातून उत्पन्न झाला विष्णू अवतारामध्ये. म्हणून इथं म्हणलंय जय जय राम कमळ पत्राक्षा, हे ताटिकांतका सर्व साक्षा. एवढी मोठी भयानक ताटिका राक्षस कुणाच्या हातून मृत्यू पावत नव्हती, पण तुमच्या हातून तिला मृत्यू आला. मख पाळका निर्विकल्प वृक्षा, कर्माध्यक्षा कर्ममोचका. कर्म घडवणार आहे तूच आहेस आणि त्या कर्माचे राखण करणार आहे तूच आहेस आणि त्या कर्मधारकाला मारणार आहे तूच आहेस. तूच काळ आहेस, तूच राम आहेस, तूच विष्णू आहेस, तूच नारायण आहेस, तूच शिव आहेस, तूच ब्रह्मा आहेस. राम विष कंठ शमणा, भक्त रंजना जगद्वंद्या. हे राम पद्मजात जनका, हे राम विबुध बंध छेदका. हे राम दुष्ट सुरांतका, सहस्रमुखा नवर्णवे. शेषाचे सुद्धा मुखाची लाखो मुख झाली, पण त्याला सुद्धा तुमचं वर्णन करता आलं नाही. ऐशी बिभीषणे करिता स्तुती, मग तया शाती धरुणे सीतापती. आपणा जवळे बैसवी प्रीती, बहुतमान देऊनिया. आणि बिभीषणला असं बोलल्यानंतर बिभीषण हात जोडून उभा राहिला आहे आणि श्रीरामाने बिभीषणला स्वतः जवळ बसवलं आणि काय म्हणतात,
संतोषोनी बोले रघुनंदन. आणि आनंदामध्ये राम काय म्हणतात, आमचा पाचवा बंधू बिभीषण. जसे आम्ही 4 भाऊ आहोत असा आमचा 5वा बंधू तोच आहेस. वानर म्हणती धन्य धन्य भाग्य रावणानुजाचे. आणि वानर म्हणू लागले की हा रावणाचा भाव असून सुद्धा ह्याचं भाग्य केवढं मोठं आहे. चत्वा समुद्रींचे उदके आणुने. आणि चारी समुद्राची पाणी आणून, 4 समुद्राचं पाणी आणून बिभीषणाशी रामे बैसवणी आणि समोर बसून लंकापती हा म्हणून अभिषेक केला यथाविधी. आजपासून ह्या लंकेचा तू राजा आहेस म्हणून बिभीषण महाराजांचा अभिषेक केला श्रीरामाने. लंका नगरीचा नृपपूर्ण येथून अक्षय बिभीषण. यावरी लोक प्राणेश नंदन. काय करिता झाला म्हणे ह्या घटकेपासून तू लंकेचा राजा झाला आहेस. म्हणून प्रभू रामचंद्र काय म्हणतात, वाळूची लंका विशाळ केली, कपीची किराणे बाहेर पडती. ते बिभीषणा जवळी गाण ठेविली, राघवेंद्रे ते दवा. माझ्या हनुमंताच्या लंकेवरून ते लंका सांडीन ओवाळून. परमप्रीती सीता जीवन, लंका विलोकी मारुतीची. त्यावेळी वाळूची लंका बनवली आणि सांगितलं, आज ही लंका तुझ्या हातामध्ये घे, उद्या ही लंका तुला भेटेल, खरी लंका तुला भेटेल. जी हनुमंताने जाळून सोन्याची बनवली ती लंका उद्या तुला भेटेल. असो यावरी बिभीषणा प्रती विचारित जनक जापती. म्हणे सागर तरावया निसृती, काय उपाय करावा. आणि प्रभू रामचंद्राने विचारलं बिभीषणाला की लंकेला जाण्यासाठी एवढा मोठा सागर तरुण जायचा आहे, यासाठी काय आपलं करावं लागेल. यावरी बोले बिभीषण सागराची पूजा करून, मागावा मार्ग प्रार्थून वानर दळ उतरावया. म्हणजे सागराची पूजा अर्चा करा आणि त्यांना सांगा की आम्हाला पलीकडे जाण्यासाठी रस्ता पाहिजे. मग समुद्र तिरी रघुनंदन बैसला दरबासन घालून. मांडे घालून प्रभू रामचंद्र त्या समुद्र तिरी बसले. पूजा सागरी समर्पण मित्र कुळभूषण मार्ग मागे. आणि मांडे घालून बसले, हात जोडून बसले आणि समुद्राला आवाहन केलं की समुद्रा प्रगट हो. निराहार बैसला सीता कांत. आणि निराहार, अन्न नाही पाणी नाही. हिमाचळी हिमनग जमाता तप करी जया परी. ज्याप्रमाणे शिव भगवान मोठमोठ्या हिमालयावरती बसून तपश्चर्या करतात, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र त्या समुद्राच्या किनारी बसले. तो तेथे रावणाचा हेर शार्दूळ नाम होता असुर. लंकापती पुढे जाऊन सत्वर वार्ता सांगे ते काळे. आणि गुप्त वेशानं बिभीषणाबरोबर एक राक्षस आला होता असुर. त्याने संपूर्ण कहाणी कुणाला जाऊन सांगितली, लंकानाथाला जाऊन सांगितली. म्हणे कमळिनी प्रिय कुळभूषण अगाध वानर समुदाय घेऊन. प्रताप सिंधू रघुनंदन जळ सिंधू तेरी राहिला. आणि त्याने सांगितलं राम सर्व सेनेसह समुद्र तीरावरती आला आहे. ऐसा समाचार ऐकता साचार चिंतेने व्यापिला दशकंदर. मग शुकनामे असुर दशकंदर त्याशी सांगे. आणि हे ऐकल्यानंतर हा रावण काळजीमध्ये पडला आणि त्यानं शुक नावाचा एक असुर, तो आमुचा बंधू होशी जाऊन सांग सुग्रीवासी. तुझं काय कारण सीतेशी परतोन जाये माघारी. आणि एका शुकराक्षराला पाठवला सुग्रीवाकडं, तो कशासाठी यामध्ये पडलायस, तो तुझे सैन्य घेऊन परत जा. मग तो शुकरूप झाला क्षणे सिंधू उल्लंघून आला.
पक्षात घेतले त्या राक्षसानं आणि ताबडतोब कुठं जिथं बिभीषण राम आहे तिथं आला. अंतरिक्षे उभा राहिला. आणि उभा कुठं राहिला? आकाशामध्ये. बोलो लागला धीटपणे म्हणे मज पाठविले रावणे वानरेश्वरा तो ऐक वचने. म्हणले मला रावणानं पाठवलंय तर सुग्रीवा मी काय सांगतो ते ऐक. तू हा शीघ्र परतो न जाणे मर्कट सेना घेऊन या. तू जसा आलायस असा ताबडतोब हे मर्कट सेना घेऊन निघून जा. आम्ही जानकी आणले हिरुणा तरी तुम्हाशी यावया तरी तुम्हाशी यावया काय कारण व्यर्थ वेचू नका प्राण. सीता कोणी आणली? रावण महाराजांनी आणली. मग तुम्ही कशाला या ठिकाणी स्वतःचा प्राण घालायला आलाय? जावे परतोन किष्किंधे जरी तुम्ही न जाल परतोण तरी मी शुक स्वकरे करुण तुमचे शिरकमळे छेदून नेनाता लंकेशी. आणि तुम्ही परत जर नाही गेला तर ह्या युद्धामध्ये मी तुमचे शिरछेदून घेईन. ऐसे बोलता शुकनिशाचर परम क्रोधावले वानर बहुत धाविनले वीर आसुडून खाली पाडिला. आणि या वानर लोकांनी त्याच्यावरती चाल करून गेले आणि त्याला खाली पाडला. बहुत मिळून कुंजर ताडती जैसे एक मार्जार पाणी प्रहारे तैसा सुर वानर विरे ताडिला. आणि या वानराने त्या रावण सेवकाला भरपूर मार दिला. होन म्हणे मज राघवा सोडवी इथून. आणि श्रीरामांचं रामांची स्तुती करू लागला. कृपा सागर रघुनंदन पाहे विलोकुन त्याकडे. म्हणजे हे रघुरामा मला जिवंत सोडा आणि मला परत जाऊ द्या. आणि रामाने त्याच्याकडे पाहिलं. सुमित्रा सुत म्हणे सोडा सत्वर. लक्ष्मण सांगितलेलं सोडून द्या. तत्काळ मुक्त करते वानर सवेची गगनी उडून असुर मागुती बोले निजोत्तरे. आणि त्याला वानराने सोडून द्या. बरोबर आकाशामध्ये ओढाला आणि काय बोलत आहे म्हणे तू न जाय तू किष्किंधापती न धरी रामाची संगती. ताबडतोब म्हणले तुम्ही इथून निघून जा रामसंगत करू नका. जैसा देवांचे बुद्धी छळिता उमापती पुष्पचाप भस्म जाहला. तुम्हाशी मारावया देख घेऊन आला रघुनायक. तुम्ही वानर शतमूर्ख नेनाहित आपुले. तुमचं म्हणजे इथं प्राण घालवासाठी तुम्हाला या ठिकाणी आणले. तुम्हाला इथं मारण्यासाठी आणलेलं आहे. वृषभ म्हणे रे शुका दुर्बुद्धी मलिना मशका जाऊन सांगे दशमुखा जग जनकात्मजाया सोडी वेगी. अरे म्हणले जा रावणाला जाऊन सांग ताबडतोब सीतेला सोड नाही तर तुझा मृत्यू जवळ आला असं समज. अरे म्हणले काय म्हणले? वृषभ म्हणे रे शुका दुर्बुद्धी मलिना मशका. म्हणजे अरे म्हणले उंदरा तू इथून निघून जा. स्वतःचा प्राण वाचला ते बघ. तो आमुचा शत्रू साचार तुझं वधावयाला रघुवीर. तुझे दाही शिरे छेदून सत्वर बळी देईल दश दिशा. म्हणले राम लंकेत आल्यानंतर तुझी दाही शिर उडवतील कापून टाकतील आणि तुझा देह समुद्रामध्ये फेकून देतील. शुक म्हणे सीता गोरटी पुन्हा न पडे तुमची दृष्टी मरकट हो व्यर्थ कष्टी कासय होता उगेची. आणि ते आकाशातून बोलतोय अरे म्हणले मरकडानो वानरानो कशाला उग त्रास करून घेताय. ऐशी ऐकता वाळी नंदन म्हणे धरा धरा मागुते ना. अरे म्हणले आकाशात उडून चाललाय ना आकाशात बरोबर बोलतोय ना धरायला ताबडतोब. तो तत्काळ वानरे सोडून केले ताडन ते वेळा मग करचरण बांधून शुक ठेविला रक्षून. असो इकडे रघुनंदन समुद्राशी मार्ग मागे. आणि या सगळ्या त्याला बांधून तिथं ठेवला. आणि त्यावेळी समुद्राला मार्ग मागतात भगवान श्रीराम. 3 दिवस पर्यंत गुण समुद्र रघुनाथ
समुद्राची वाट पाहत परित उन्मंत सर्वदा. समुद्र सुद्धा अहंकार आहे, त्याच्याकडे सुद्धा उन्मंतपणा आहे. तो मोठमोठ्या डोंगरासारखा लाटा मारत असतो, गरजत असतो, आणि तो रामाला काय प्रसन्न होत नाही. परम शोभला रघुनाथ. आणि प्रभू रामचंद्रांना राग आला. म्हणे हा समय नोळके यथार्थ. हा आपल्या समयाला म्हणजे साथ देत नाही. या समे मान दिदला बहुत सगर निर्मित म्हणून. या हा सागरा म्हणून ह्याच्या हातापाया पडलो, याला मान दिला, पण हा काय स्वतःची मान झुकवत नाही. लवण जळविषे करुण सर्पा पसरला लंबायमान. शिव अजगरासारखा आहे, लांब लचक असा मोठं रूप घेऊन माझ्या समोर उभा आहे. हा आता यावरी बाण सुपर्ण सोडिता भक्षी लक्षणार्धे. मी एक बाण सोडला तर ह्या संपूर्ण समुद्राला एका क्षणामध्ये आठवून टाकेल. माझा बाण वळवा नळ. माझा जो बाण आहे धनुष्यातील तो कसा अग्नीसारखा आहे. जैसे ज्ञान प्रवेशता सकळ अज्ञान जाय निरसोनी. आणि सद्गुरूची कृपा आणि संताचं आपल्याला ज्ञान भेटलं, संत संगत भेटली तर अज्ञान आपलं नाहीसं होत असतं. की माझा बाण कलशोद्भव क्षणे शोषील जलार्णव. सूर्य उगवता तम सर्व जाय जैसे निरसुनी. सूर्य उगवल्याबरोबर जसा अंधाराचा नाश होतो तसा नाश ह्या समुद्राचा होईल. मागुती क्षणैक वाट पाहुण उभा ठाकला रघुनंदन. धनुष्यावरी योजिला बाण अर्धक्षण न लागता. आणि भगवंतांना परमेश्वराला राग आला आणि झटपट तिथून उठले आणि धनुष्याला बाण जोडला. एक क्षण न सुद्धा लागून दिला नाही. मागुती क्षण एक वाट पाहुण उभा ठाकला रघुनंदन. धनुष्यावरी जो योजिला बाण अर्धक्षण न लागता. बाणाचे मुखी ब्रह्मास्त्र स्थापिता झाला राजीव नेत्र. की शोभला प्रलय रुद्र अक्षय सागर देखा. समुद्र खळवा असं साक्षात राम रागावले. कर्णचा पोडिता प्रचंड भये तडाडे विरंची अंड. जळचरे खेचरे उदंड मूर्छना येऊनी पडिली. आणि त्या समुद्रात असणारे आणि ह्या जगामध्ये पृथ्वीवर असणारे सगळे लोक, सगळे पशुपक्षी यांना काय झालं, मूर्छा आली, बेशुद्ध पडले. निशा संपता समग्र उदयाद्री मित्रचक्र. जैसा दिव्य रूप समुद्र सरिता सहित प्रगटला. आणि हा रामाचा राग पाहून हा समुद्र प्रगट झाला आणि काय म्हणू लागला. या आगी होता पूर्णाहुती तत्काळ प्रगटे आराध्य मूर्ती. तैसा प्रगटला सरितापती परिवारेशी ते धवा. आणि बायका मुलासह हा समुद्र रत्नगान त्या ठिकाणी प्रगट झाला. वंदुनिया रघुवीर चरणा म्हणे राजवाक्षा रघुनंदना. स्मरा रे मित्रानंद सदना जानकी जीवना रघुपते. बघा किती सुंदर सुंदर असं या ठिकाणी स्तुती केलेली आहे समुद्राने श्रीरामांची. तू कृपा समुद्र रघुवीर, तू दयेचा सागर आहेस असं कोण समुद्र रागाला म्हणतो, समुद्र श्रीरामाना म्हणतोय. तू दयेचा सागर आहेस भगवंता. काय लहरी आली क्रूर माझा न्याय नसता शर. धनुष्यावरी घातला माझी काहीच चूक नसताना हे श्रीरामा माझ्यावर का बाण चालवला. माझा स्वभाव रघुनंदना सर्वदा हे
करावी गर्जना तुझशी गर्व गर्व हरणा, सर्वताही केला नाही. म्हणले ह्या मोठमोठ्या लाटा, ह्यांचा मोठमोठा आवाज, हे माझं कामच आहे. त्यामुळे मी काय करू शकतो म्हणून काय सांगितलं, माझं कामच आहे गर्जना करण्याचं. मग म्हणे रघुनंदन, म्या शरासने योजिला बाण, पुन्हा काढिला नये पूर्ण, याशी कारण सांग काही. मी माझा बाण भात्यातून काढून या धनुष्याला जोडला, का जोडला हे विचारलं नाहीस. मग म्हणे रघुनंदन, म्या शरासने योजिला बाण, पुन्हा काढित नये पूर्ण, याशी कारण सांग काही. मी धनुष्याला बाण लावला, का काढत नाही याचं कारण तू विचारलं नाहीस. यावरी बोले सरितानाथ, पश्चिमे साशे मेरु दैत्य, तो माझे जळचरे भक्षित, सदा पीडितो गो ब्राह्मणा. आता म्हणले हा जो बाण आहे धनुष्याला लावलेला, हा कुठं सोडू, माझा बाण काय फुकट जाणार नाही. त्यावरी टाकून या बाण, मरुचा तत्काळ घ्यावा जे प्राण, तो शर गेला न लगता क्षण, कल्पांत चपळे सारिका. आणि म्हणले हातात मोठा पर्वत आहे, त्यामुळं त्यावर बसलेले मोठमोठे बगळे, मोठमोठे पक्षी माझ्या जलचरामना खाऊन टाकतात, म्हणून तिकडं बाण सोड. त्यावरी टाकून या बाण, मरुचा तत्काळ घ्यावा जी प्राण, तो शर गेला न लागता क्षण, कल्पांत चपळे सारिका. एका क्षणात बाण पोचला जागेवरती. जळी जीव वदिता मरु दैत्य. आणि त्या पर्वताला एक मरु नावाचा दैत्य होता. तो रोज त्या ठिकाणच्या जळचरांना त्रास द्यायचा, मारून खायचा, म्हणून त्या पर्वतावर जो दैत्य राहत होता त्याच्याकडे हा बाण सोडला. शिर छेदिले अकस्मात, जीवन शोषिले तेथे बहुत, मारवाड देश वशिनीला. आणि ज्या ठिकाणी या मरुदैत्याला श्रीरामाने बाण सोडला आणि त्या बाणाने त्याचा शिरछेद केला, त्या ठिकाणी आता सध्या मारवाड देश बसलेला आहे. अद्याप तिकडे अल्पजळ, परिवृक्ष वल्ली सदा सुपळ, असो सागरे तमाल नीळ, जामात म्हणून पूजिला. आणि साक्षात समुद्रनाथाने रत्नकांताने श्रीरामाचं खाली बसून त्यांच्या पायावर पाणी घातलं आणि तांदूळ सोडले, फुलं वाहिली. आणि काय म्हणतायत, म्हणे तुम्ही माझे जावायचा आहात. मग सर्व पूजा आणून, घनश्याम गात्र रघुनंदन, अपर्णावराचे मनरंजन, हर्षे पूजी सागर तो. आता तुम्ही म्हणाल हा राम कसं काय जावंय समुद्राचा. तर हे साक्षात विष्णू भगवान आहेत आणि समुद्राची मुलगी लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मी विष्णूची बायको आहे आणि तीच सीता अवतारामध्ये आहे आणि तिलाच रावणाने नेलं आहे. म्हणून साक्षात विष्णू राम अवतार घेऊन तिला आणण्यासाठी मार्ग मागतायत. पर्णावराचे मनरंजन, हर्षे पूजे सागर तो, दिव्य अलंकार दिव्य वस्त्रे, अमोलिक रत्ने प्रभा करे, राघवा पुढे नंदेश्वरे समर्पिली ते काळे. आणि अनेक प्रकारच्या माळा त्या रामाच्या गळ्यामध्ये घातल्या, अनेक प्रकारचे कपडे त्यांच्या चरणावर ठेवलेले आहेत. सागर म्हणे अयोध्यानाथा, वस्त्रे भूषणेले समर्था, नृपास वल्कले तत्वता, रिपू सन्मुख योग्य न होती. म्हणले हेच रामा, मी
ह्या भरपूर मोत्यांच्या सोन्याच्या माळा आणल्या आहेत, त्या गळ्यामध्ये घाला. आणि मी हे तुम्हाला एवढे भारी भारी कपडे देतो, ते हे अंगावरती घाला. त्यावेळी राम काय म्हणतात, अयोध्या नाथ नृपवरा करुणे यांच्या अंगीकारा, मग समरंगणी दशकंधरा खंड विखंड करावे. म्हणले पहिलं काय करा, पहिलं रावणाला मारा, त्याची दशशिरा उडवा आणि खंड विखंड करून टाका. बैसावया दिव्य रथ समरी पाठवील शचीनाथ, वानर सुग्रीवादी समस्त विनविती तेव्हा रघुत्तमा. म्हणले इंद्रदेवाला आवाज दिल्याबरोबर इंद्रदेव सुद्धा त्या ठिकाणी मातलेचा रथ पाठवाल, अनेक रथ येतील देवादेकातून आणि त्याच्यावरती बसून जाता येईल असं रामाला सांगताय. स्वामी आम्हा समस्तांचे मणी, वस्त्रे भूषणे घ्यावे क्षणी, फक्त वचने चाच पाणी, मानिता झाला ते वेळे. सर्व वानरांनी मिळून श्रीरामाला सांगितलं, ह्या भगवंत ह्या सागराने तुम्हाला जे काय दान दिलंय ते घ्या. कल्पांत चपळे समान राघव नेसला पीतवसन, उत्तरीय प्रावरण दैदिप्यमान की. आणि सर्व वानरांचं आणि सुग्रीवाचं आणि हनुमंतरायाचं ऐकलं आणि काय केली, ती वस्त्र परिधान केली समुद्राची. चंड किरण प्रकाशला आणि राम राजासारखे दिसू लागले. सावरुणी जटा भार आवरी मुकुट घातला सुंदर. आणि त्यांनी डोक्याला काय बांधलं होतं, आपल्या केसाचा मुकुट तयार करून डोक्याला त्यांच्या होता जटाभार. सावरुणी जटाभार, तो जटाभार सावरला सोडला, वरी मुकुट घातला सुंदर आणि त्या जटेच्या भारावर मुकुट घातला. तेज तळपतसे अपार, देवा दिक्क चक्र माझा न समाये. आणि तो दिव्य मुकुट झळको लागला. प्रळय चपळेची उमाळे उठती, तेवी दिव्य कुंडले तळपती, की कवी आणि अंगिरापती करणी शोभती साचार.